तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याचे दर घसरले. लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 700 रुपयांचा दर, तर उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल 1200 रुपयांचा दर. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत. वाशिम जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीचा मोठा फटका. विशेषतः बिजवाई कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनीत केली आंब्याची यशस्वी लागवड. तांबळा गावचे नरसिंग लंगोटे यांनी 30 एकरात बागेतून मिळवला कोट्यवधींचा नफा. पुण्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा कडाका वाढला. कडक उन्हातही शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त. डोक्याला स्कार्फ बांधून टोपी घालत महिलांकडून शेतात खुरपणीची कामं. गोंदियात उष्णतेचा तडाखा वाढला. तापमान 41 अंशांवर गेल्यानं नागरिक हैराण. उष्णतेमुळे थंड पाणी, सरबत, लिंबू पाणी, मातीच्या माठांना मागणी वाढली. गेल्या 5 दिवसांपासून वर्ध्यात उष्णतेची लाट कायम. वर्ध्यातील तापमान 43.1 अंशांवर. तीव्र उन्हामुळे जनजीवन विस्कळीत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिममध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचल्यानं अनेक रस्ते निर्मनुष्य. विदर्भाला उष्णतेचा येलो अलर्ट जारी. वाशिममध्ये 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. येवल्यात उन्हाचा कडाका. तापमान 40 अंशांपुढे. ममदापूर राखीव क्षेत्रातील वॉटर होल कोरडे. हरिण, काळवीट, तरस, लांडगे आदी प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती. लातूर शहराला मांजरा धरणातून पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप. पाण्यासंदर्भात नागरिकांच्या विविध तक्रारी. महापालिकेकडून टेक्निशियन पाचारण. रिसोड तालुक्यातील आसेगाव इथल्या पैनगंगा नदीची पाणी पातळीत झपाट्यानं घट. नदीवरील कोल्हापुरी बंधारे काही ठिकाणी कोरडे पडले. नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर योजनेचं पाणी अखेर नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलं. जायकवाडीतून येणारं पाणी फिल्टर करून छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी पुरवठा केला जाणार. नागरिकांच्या नळाला पाणी यायला अजून बराच अवधी लागणार. चाळीसगावमध्ये तापमान 41 अंशांवर पोहोचलं. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त. डांबरी रस्तेही वितळण्यास सुरुवात. पुढील 5 दिवस उष्णतेची लाट तीव्र होणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा. धुळ्याचा पारा 41 अंशांवर. विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड रोखण्यासाठी महावितरणकडून कूलरची सोय. तालुक्यातील 36 ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी 106 कूलर. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यात आल्याची माहिती. रायगड जिल्ह्यातही उष्णतेच्या झळा. महाडमध्ये तापमान 39 अंशांवर. 40च्या पुढे तापमान जाण्याची शक्यता. हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा. नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला. नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. नवी मुंबईतील पाणथळ भागात फ्लेमिंगो दाखल. यंदाच्या मोसमात हे पक्षी उशिरा दाखल. पक्षीप्रेमींसाठी पर्वणी. धाराशिवच्या इटकूरमध्ये शेतरस्त्याच्या मागणीसाठी शेतकरी मोबाईल टॉवरवर चढला. शेतरस्त्याचा प्रश्न जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्याचा इशारा. केळी पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. शेतकऱ्यांना चोर समजू नका. अधिकाऱ्यांकडून षडयंत्र सुरू. जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या घोटाळ्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. भंडारा जिल्ह्यात धान खरेदी संपल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. तक्रार करूनही शासन दखल घेत नसल्याचा आरोप. खरेदी सुरू व्हावी या मागणीसाठी शेतकरी उपोषणाला. आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी घेतली आदिवासी शेतकऱ्यांची भेट. 5 आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षातच घेतलं होतं विष. जमीन पुनर्वसनाचा मोबदला मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी केलं होतं विषप्राशन आंदोलन. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत. नाना पटोले यांचं वक्तव्य. डिझेल दरवाढीमुळे कोकणातील मासेमारी संकटात. मासे टंचाई आणि इंधनाचे वाढते दर यामुळे मासळी महागली. मच्छीमारांना आर्थिक फटका बसत असताना संकटात सुद्धा वाढ. सिंधुदुर्गमध्ये ऐन पर्यटन हंगामात व्यावसायिक गॅसची टंचाई असल्यानं व्यवसायावर परिणाम. जेवणाचे पदार्थ बनवताना चुलीवर जास्त वेळ लागत असल्यानं हॉटेल चालकांची अडचण. बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांनी ढोलच्या तालावर ठेका धरला. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल.
नालासोपाऱ्यात बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 7च्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायांची उपस्थिती. नांदेड जिल्ह्यात आंबेडकर जयंती निमित्तानं उत्साहाचं वातावरण. डीजे मुक्त, बॅनर मुक्त, पावती मुक्त अशी आदर्श शोभायात्रा, उंट घोड्यांचं संचलन, मुलींचं ढोल पथक, पारंपरिक बँड पथक, तारपा वाद्यासहित आदिवासी नृत्य, लेझिम पथकांचा शोभायात्रेत समावेश. यवतमाळमध्ये आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. भीमगीतावर फ्लॅश मॉब, सामूहिक नृत्याच्या माध्यमातून नृत्य करत अभिवादन, ढोल पथकाचाही समावेश. ब्लूशाईन ग्रुपकडून आयोजन. इंदापूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोटरसायकलवरून रॅलीत सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सम्राट अशोकाचा अखंड भारत देखावा. फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीनं देखावा साकारण्यात आला. देखावा पाहण्यासाठी जिल्हाभरातून भीम अनुयायांची मोठी गर्दी. सिन्नरमध्ये डॉक्टर आंबेडकर जयंतीचा उत्साह. 25 फूट उंचीचं गौतम बुद्धांचा मूर्तीचा देखावा ठरतोय मुख्य आकर्षण. जयंती समितीकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. मिरवणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी. पुण्यात खुलेआम ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 26,72,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. आरोपींच्या तपासात आरोपीनं अनेक ठिकाणी शहरात ड्रग्ज विक्री केल्याची माहिती समोर. पोलीस असल्याची बतावणी करत दागिने लुटणारी टोळी जेरबंद. करमाळा पोलिसांची मोठी कारवाई. एका आरोपीला अटक. चोरीला गेलेले 6.50 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत. अहिल्यानगरमध्ये नामांकित कंपनीच्या कुल्फीवर अन्न प्रशासन विभागाची कारवाई. वनस्पती तेल, फॅटचा वापर करण्यात आल्याची बाब निदर्शनास. 1,856 पॅकेट जप्त करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1,800 रुपयांमध्ये.